गुड इव्हनिंग स्टुडंट. आज आपण महाराष्ट्र सेट जी 15 जून 2025 रोजी झाली होती म्हणजेच पेपर फर्स्टचा आपण विश्लेषण बघणार आहोत. तर प्रश्न पहिला असा आहे, जर अध्यापनाच्या चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. तर याच्यातला पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, म्हणजे वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी आणि समस्या निराकरण ह्या तिन्ही गोष्टींची संपादनासाठी विश्लेषण शक्ती विद्यार्थ्यांना मिळेल. प्रश्न दुसरा असा आहे, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी टिंबटिंब कार्यनीतीचा उपयोग करतील. तर ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे, बुद्धिमंथन. प्रश्न तिसरा असा आहे, स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे. स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. या विधानांच्या संदर्भात कोणते विधान चूक आहे, बरोबर आहे, दोन्ही चूक आहे, दोन्ही बरोबर आहे की एक चूक आहे, एक बरोबर आहे, हे आपल्याला इथं व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे, योग्य ते उत्तर द्यायचे. तर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. प्रश्न चौथा, साकारिक मूल्यमापन टिंबटिंब स्वरूपाचे असते तर निर्णयात्मक. प्रश्न पाचवा, CAI चे इंग्रजी दीर्घरूप टिंबटिंब असे आहे. तर याचे उत्तर आहे डी, कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स. प्रश्न सहावा, टिंबटिंब हा संशोधन प्रकार नाही तर वर्णनात्मक संशोधन हा संशोधन प्रकार नाही, म्हणजे उत्तर ए, ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न सातवा, टिंबटिंब ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. तर त्याचा प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंब हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियगोचर घटनेला समजावून घेणे हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 9, शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ टिंबटिंब असा आहे. तर त्याचं ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर असं त्याचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 10, टिंबटिंब हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. तर त्याचे उत्तर आहे डी, विशेषतः. आता प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे दिलेल्या उत्तरावरती आधारित आहे. तुम्ही उत्तरा व्यवस्थित वाचून प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. मी इथे तुम्हाला फक्त कोणत्या प्रश्नाचे काय उत्तर आहे हे सांगू शकते. तर प्रश्न क्रमांक 11, प्रस्तुत उतार्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो? तर त्याचं उत्तर आहे डी, साक्षेपी मीमांसा करणारा. प्रश्न क्रमांक 12, लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो याचे कारण? तर त्याचे उत्तर आहे बी, स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते. प्रश्न क्रमांक 13, लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते? तर याचे उत्तर आहे सी, उथळ, जुजबी, प्रासंगिक व सुट्ट्या अनुभवाग्रहणाच्या प्रक्रियेत. प्रश्न क्रमांक 14, लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात? याचे उत्तर आहे सी, असंबंध, अतार्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात. प्रश्न क्रमांक 15, प्रस्तुत उतार्याच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे ए, परिवर्तन, परामुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य. प्रश्न क्रमांक 16, संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत
एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरविण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो? तर तो निकष आहे पर्याय क्रमांक डी, संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. आता 2 प्रसंग दिलेले आहेत. पहिला प्रसंग आहे, एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे आणि दुसरा प्रसंग आहे, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. तर प्रश्न असा आहे की प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे? तर याचे उत्तर आहे बी, पर्याय क्रमांक बी. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. का बरं? कारण की तिथे 10च विद्यार्थी आहे. विद्यार्थी कमी असतील तर शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया ही जास्त असते. तर ह्या प्रश्नाचे उत्तर बी. पुढचा प्रश्न क्रमांक 18. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, 2 व्यक्तीमधील संज्ञापन, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? तर त्याचे उत्तर आहे सी, संज्ञापनात सहभागी व्यक्ती. संज्ञापनात सहभागी व्यक्तींवरती डिपेंड करतं की ते संज्ञापन कोणत्या प्रकारचं असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही विचारलेलं आहे इथं. तर याचं उत्तर आहे ए, दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 20. ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विचारलेले आहे म्हणजे चूक कोणता आहे हे विचारले. तर उत्तर आहे ए, त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21 काय आहे की एका कंपनीमध्ये शांता, कांता व भ्रांता यांचा 3:5, 5:1 या प्रमाणात सहभाग आहे. त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील रुपये दिलेले आपल्याला इथे. नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे? तर आपल्याला काय दिले आता की त्यांचे सहभागाचं प्रमाण दिलेलं आहे शांता, कांता आणि भ्रांताचं. तर ह्या तिघांची काय करायची आहे? टोटल करायची आहे. म्हणजेच काय करायचं? एकूण भाग काढायचा आहे. तर 3 + 5 + 1 बरोबर किती झाले? 9 भाग. किती झाले? 9 भाग. आता काय करायचं आहे की एका भागाची किंमत काढायची. मग जे काही आपल्याला अमाऊंट दिलेली, रक्कम दिलेली आहे त्या रकमेला काय करायचं आहे? 9नी भाग द्यायचा आहे. 9नी भाग दिल्यानंतर आपल्याला किती उत्तर मिळणार इथं? 37,037 रुपये मिळणार आहे. आता हे झाले एका भागाचं उत्तर. पण आपल्याला काय काढायचं आहे की कांताचा हिस्सा किती रुपये आहे हे आपल्याला विचारलेले आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? इथं प्रमाणामध्ये कांताला 5 असा आकडा दिलेला आहे. तर आपण काय करायचं आहे? 37,037 रुपये याला 5ने गुणायचे. तर आपलं उत्तर काय येते की 1,85,185. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? उत्तर बी, ऑप्शन बी हा आपला करेक्ट असणार आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस वार दिलेला आहे. सोमवार म्हणजे दुपारचे 1 वाजलेले आहे निर्देशित केलेले होते. तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देशित केलेले असेल? बरोबर. मग आता आपल्याला हे कसं सोडवता येईल की तास जे दिलेले आहेत ह्या तासांचं आपल्याला रूपांतर दिवसांमध्ये करायचं आहे. आता एक दिवस हा 24 तासाचा असतो. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? 101 भागिले 24 करायला लागेल.
मग हे काय जे उत्तर येतं ते 4 दिवस 5 तास असं येतं. जर आपण 101 ला 24 भाग दिला तर 4 दिवस 5 तास असं आपल्याला मिळतं. मग आता आपल्याला वार दिलाय सोमवार, मग सोमवार नंतर हे 4 दिवस मोजायचे. मग सोमवार नंतर चौथ्या दिवशी कोणता वार येईल? शुक्रवार येईल. शुक्रवार. आणि आपल्याला इथं काय दिलेलं आहे की दुपारी 1 म्हणजे काय करायचं आहे, ह्या 1 PM मध्ये हे 5 तास काय करायचे? ॲड करायचे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? संध्याकाळचे सायंकाळचे हे आपल्याला 6 मिळतील. बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? वार असेल शुक्रवार आणि 6 PM हे आपलं ॲन्सर असणार आहे. थँक्यू.